क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीवर्धन प्रीमियर लीग अंडरम बॉक्स 2022 पर्व पहिले. आजचा अंतिम दिवस. मी हरीश गजानंदीकर घेऊन जातोय तुम्हाला रवींद्र राऊत क्रीडा मैदानात. पहिला सामना रंगतोय माऊली प्रतिष्ठान सांदोशी विपक्ष साई कृपा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी असल्याचा खरा अभिमान आणि मला मराठीतून हे समालोचन करण्याची संधी साईकृपा या संघाने श्रीवर्धन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी दिली. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. निवळतो मैदानाकडे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. तर त्या शब्दांचीच पूजा करण्यासाठी मी हरीश दिईकर तुमच्यासोबत मायक्रोफोनवर जोडतोय. तुम्ही सगळेजण मला प्रेम द्यायला अपेक्षा आणि प्रयत्न करेन की तुमचे सगळ्यांची मनं जिंकता येतील. धन्यवाद. खऱ्या अर्थाने सामना असेल, युद्ध असेल, सांघिक खेळ असेल, त्यावेळेस तुमच्याकडे शक्ती, ज्याला प्राप्त करायचं आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आणि भाव. अर्थात विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत सीण शिवाया. म्हणून भावाशिवाय भक्ती नाही आणि बळाशिवाय शक्ती नाही. तर शक्ती प्रदर्शन तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडे बळ असणं गरजेचं आहे. अर्थात बहिणाबाई चौधरी सुद्धा खूप सुंदर सांगतात, इमानाला इसरला त्याला नेक म्हणू नये, जन्मदात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये. ज्याच्यामध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणू नये, त्याच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये. जर चेव तुमच्याकडे नसेल तर ती शक्ती तुमच्याकडे नाही आहे. तो चेव तुम्हाला दाखवावा लागेल, ते बळ तुम्हाला मैदानात दाखवावं लागेल. मॅच हरली म्हणून गेम संपत नाही आणि मॅच हरली म्हणून प्लेयर सुद्धा संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही. आज हरलो म्हणून कधी जिंकणार नाही असं नाही. समोर किती टीम असो, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय तुम्ही कधी राहू शकत नाही. कुणी नावं ठेवली तरी तुम्ही जिद्द, चिकाटी आणि विश्वास सोडू नका. मग बघा विजय नक्की तुमचा असेल. तर एक चांगला सामना आपण अनुभवणार आहात. आजच्या अंतिम दिवसाची खऱ्या अर्थाने स्पर्धा रंगणार आहे. अर्थात घनघोर युद्ध या दोन संघांमध्ये आता पाहायला मिळेल. सगळे सरदार सज्ज आहेत, सेनानायक सज्ज आहेत. अर्थात या दोन संघाचे सेनानायक संगणक आहेत जगदीश, अर्थात जॅक्स या नावाने प्रसिद्ध असलेला मास्टर माइंड. विकेटच्या मागून खेळ बदलवण्याची ज्याच्याकडे क्षमता, तर त्याच्यासमोर नवीन आहे पण यंग टॅलेंट आहे. अर्थात श्रीवर्धन परिसरातील एक अष्टपैलू आणि नामवंत खेळाडू गौरव बोरकर संघनायक आहे. अर्थात लीडरशिप इज द ॲबिलिटी, एक ॲबिलिटी आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीवमेंट करायची असते. आता फॉर्मर विवेक. तर वळूया मैदानाकडे. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने कर्णधारणेच आपल्या हातात चेंडू घेतलाय पहिल्या षटकासाठी. पहिल्या षटक पॉवर प्ले स्ट्राईकला असेल गौरव बोरकर, मॅन फ्रॉम श्रीवर्धन. नॉन स्ट्राईक एंडला विवेक चिंदरकर, मॅन फ्रॉम मकरदांडा मुरुड. अनेकदा जोरदार टाळ्या पहिल्या चेंडूसाठी आपल्याकडून होल्या. SPLच्या अंतिम दिवसातील पहिला चेंडू जगदीश गौरव बोरकर साडी. देवेशला मनाजोगं क्षेत्ररक्षण पाहिजे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करते. पहिला चेंडू खेळला कव्हर रिसनमध्ये हलक्या हाताने कुमार गायकवाड अर्थात पप्या सर. पहिला चेंडू त्यांच्याकडे येतोय फिल्डिंग करताना. अकाउंटची ओपनिंग, खातं उघडलं गौरव बोरकरने. शांत संयम
दाखवला गेला एक सेन्सिबल क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्याकडून पाहायला मिळाला. कुठलीही आक्रमकता पाहायला मिळाली नाही पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू फेस करेल आता विवेक. पुन्हा एकदा कव्हर रिझनमध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे दानियाल बुरुड. हलक्या हाताने एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या चेंडूवर विवेकसुद्धा आपलं वैयक्तिक खातं उघडते. सांघिक संघाच्या धावसंख्येत 1 धावांनी भर टाकते. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. आता सन्माननीय ॲडव्होकेट संदीप सरकले सर दिसत आहेत मला, तर त्यांना विनंती असेल, मी वैयक्तिक हरीश दिकर सांगेन की अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे सर. आपण 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज राहतील. चांगला फटका कव्हर रिझन मध्ये. वा काय क्षेत्ररक्षण देवेचं. हो 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 इथे चूक, इथे गडबड. मोठा फलंदाज बाद. 1 धाव आणि 1 गडी बाद. विवेकनी पाहिलं की 2 धावा होतील. गौरवचा लेट कॉल. इथे मात्र विवेकला बलिदान द्यावं लागलं गौरवसाठी. महत्वाच्या फेरीमध्ये विवेक 1 या धावसंख्येवर बाद होतोय. नाखुश, हताश, स्वतःपर खूप चीड, पण मैदानाच्या बाहेर जाते. त्याची जाग घेण्यासाठी येते अक्षय पुसाळकर. स्थानिक साई कृपा संघातील गौरवचा साथीदार आहे. सध्या चांगल्या फॉर्मात आहे. अंतिम क्षणात अतिशय चांगला फिनिशरचा रोल साई कृपासाठी त्यांनी खूप वेळा केला आहे. आपण पहिल्या दिवशी फॉर्मॅट लीग फॉर्मॅटमध्ये पाहिलं, तो आला, त्यांनी दनादन 1-2 चौकार टोकली होती. तोच अक्षय यावेळेस मात्र लवकर येतोय, कारण खूप लवकर खेळताना मी अक्षयला जास्त पाहिलं नाही. 4थ्या-5व्या षटकात तो कधी फलंदाजीला येतो. इथं पहिल्या षटकात 3ऱ्या-4थ्या चेंडूवर त्याला प्राचारण झालं आहे. कारण परिणाम काय, विवेक चिंदरकर बाद झाला आहे. जगदीश अक्षयसाठी हलक्या हाताने खेळला, धावबाद झाला. पप्प्यावर जगदीशचा राग पाहायला मिळाला. अर्थात 1 धाव गेली मागं, 1 धावबाद झाला तरी जगदीश नाराज आहे कुमार गायकवाडवर की तो चेंडू मागं गेलाच का देवेशकडे. इतक्या जिकिरीने, इतक्या जिद्दीने खेळणारा जगदीश खेळाडू आहे. कारण प्रत्येक खेळाडूचं एक वेगळी दर्जा आहे, एक वेगळा स्तर असतो. खेळताना मैदानात एक वेगळं ॲटिट्यूड असतं. तुम्ही विराट कोहलीला कुठल्याही मैदानात शांत पाहणार नाही, आणि महेंद्रसिंग धोनीला तुम्ही कधी चिडचिड करताना पाहणार नाही. लसित मलिंगाला नो बॉल पडला, षटकार गेला तरी त्याला चिडताना पाहणार नाही, तुम्ही स्माईललाच पाहणार त्याला. हॅट्रिक घेतल्यानंतरही स्माईल असते आणि षटकारानंतरही स्माईल असते. चांगला फटका, जबरदस्त क्षेत्ररक्षण देवेश पारवेचं. अर्थात हा खेळाडू स्टार खेळाडू आहे. याला पहिल्यांदाच मी आमदार चषक रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं. 78 धावा कुठल्या आणि उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्यांनी घेतला एवढ्या दिग्गज खेळाडूंमध्ये. हा चांगला फटका, लेट कट केलाय. जाईल चेंडू, 1 धाव दोरीवर जाऊन राहिला. जर दोरीला टच केला नसता तर 2 धावा धावून झाल्या होत्या. तर तसंच आता ज्यांचं शुभ आगमन झाले, सन्माननीय नवीदभाई करदमे, आमचे अतिशय जीवलग मित्र, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे. मी विनंती करेन नवीद यांना की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अर्थात श्रीवर्धन तालुक्यात कुठे क्रिकेट असेल आणि त्याच्यात टीम असेल नसेल, पण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नवीदभाईची नसेल असं खूप कमी असतं. वळूया स्कोअर कार्डकडे. पहिल्या षटकाची सांगता 6 धावा. 6 धावा होत आहेत, पहिलं षटक संपते. संतोष कांबळे अर्थात मामा, अर्थात SPL मधील सगळ्यात महागडा खेळाडू, ज्याच्यासाठी बोली लावली होती संतोषींनी तब्बल आपल्या मिळालेल्या पॉईंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त. नवीद करदमे यांचं आगमन होतंय, शुभ आगमन, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. वळूया पुन्हा एकदा. मी हरीश ईकर तुम्हाला घेऊन जाते रवींद्रनाथ राऊत मैदानामध्ये. अतिशय सुरेख मैदान आपण पाहायला जातं. अर्थात श्रीवर्धनचं लॉट्स असं म्हटलं जातं. ग्रीनरी तुम्हाला पाहायला मिळेल. कार गवत, मैदानाची एक वेगळी खासियत, वेगळी नाती आणि वेगळ्या ओळख, वेगळी आठवण प्रत्येकाची या मैदानाकडे जोडलेली. संतोष मामा गौरवसाठी पहिला चेंडू, चूक केली गौरवने बॅकफुटला खेळण्याची आणि चेंडू पचला, पॅडवर येऊन आदळला. ही खासियत आहे चेंडूचा. जादूगर याला म्हटलं तर बोटांचा जादूगर, फिरकीचा जागोदर.
वय आहे 45 प्लस, ओव्हर 45चा खेळाडू संतोष मामा, पण सगळ्यांना आपल्या बोटांच्या जादूवर नाचवणारा गोलंदाज. जवळजवळ 29,000 पॉईंटनी खरेदी केली सांदोशीनी संतोष मामाला. पुन्हा एकदा चूक घडली होती, पण यावेळेस रूम बनवला, खूपच महाग गेला गौरव. आणि मला वाटतं गौरवची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे, तो आक्रमण संतोष मामावर करणार नाही, त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन पक्का आहे. पण मी म्हणेन बेस्ट अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुम्हाला तुमचं संरक्षण करायचं असेल तर तुम्ही आक्रमक असणे गरजेचं आहे. संतोष कांबळे पहिल्यांदा आक्षेप उसाळकर खेळ. हा लेग कटर होता, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर, वाईड बॉल, पहिला अतिरिक्त चेंडू. एक धाव येते, धावसंख्या होते 8. साईकृपा संघाला खुशखबर आहे, हा सामना जर जिंकला तुम्ही तर तुम्हाला फसी कालुके यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स मिळेल पूर्ण टीमला. संतोष कांबळे अर्थात मामा, पहिली वॉर्निंग मला वाटतं पंचांकडून झाले, खूप सारा हल्ला गुल्ला झाला मैदानात. हा डाऊन द विकेट, प्रितेश आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, फटका आडवा खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रॉपर टायमिंग झालं नाही. गौरव स्ट्राईक रेट पाहिलं मामाच्या समोर तर गौरवचं 50चं स्ट्राईक रेट पाहायला मिळते. 2 चेंडू त्यांनी 1 धाव केली. हा सुरेख गोलंदाजी उजव्या अष्टीच्या बाहेर, वाईड बॉल, खराब गोलंदाजी. 2 वाईट चेंडू संतोष मामा यांच्याकडून हाताळले गेलेत. अप्रतिम गोलंदाजी. हा गौरव बोरकर बाद, खराब चेंडूवर बाद होतोय. हाफ ट्रॅकर होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, पाहिजे तिकडं खेळता आलं असतं, पण बॅटची बाहेरची कडा घेतली. आपण पाहिले बऱ्याच वेळेस क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूवर विकेट मिळत नाही, पण तुमचं नशीब जर तुमच्या सोबत असेल, त्या दिवस जर तुमचा असेल, तर तुम्ही प्रत्येक टाकलेल्या चेंडूचं सोनं होतं. वाईट चेंडू, खराब चेंडूवर सुद्धा विकेट मिळतात. आखूड टप्प्याचा चेंडू, पण आजचा दिवस संतोष कांबळे यांचा, गौरवचा नव्हता, कारण बॅटची बाहेरची कडा लागली. आता आमने सामने खऱ्या अर्थाने 2 महाग खेळाडूंचा होणार आहे. अर्थात आता आलाय फलंदाजीला प्रणित कोसबे, साई कृपानी सगळ्यात महाग घेतलेला हा खेळाडू. संतोष मामा आणि गौरव बोरकरच्या युद्धामध्ये तुर्तास तरी संतोष मामा विजयी ठरलाय. 27,500 पॉईंटनी घेतला होता प्रणित कोसबेला. पहिल्या चेंडूवर गौरव बोरकरनी केलेली चूक प्रणित कोसबेनी केली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आला, वाटला बाहेर जाल असा अंदाज मांडला होता प्रणित कोसबेनी. मॅच किती गरमागरम आहे पाहायला मिळेल. प्रत्येक डगआउटमधून दोन्ही खेळाडूंकडे आरडाओरड सुरू आहे. 7 खेळाडूंचा हा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण चांगला आहे, दिनेश पुरी होता तिथे. 1 धाव प्रणित कोसबेला मिळते. 1 धाव आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते, अतिशय निर्णायक षटक. धावसंख्या झाली 11. अर्थात हे षटक इतकं निर्णायक होतं की त्याच्यात 2 वाईड गेले ते महत्त्वाचे नाही, तर विकेट घेतला मामानी गौरव बोरकरचा, तो खूप महत्त्वाचा विकेट. तर एक चांगला सामना आपण नक्कीच बनवणार. 5 षटकांचा सामना, वेळ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. 15 मिनिटात तुम्हाला इनिंग कव्हरअप करायचे जगदीश, कारण आपल्याला अंतिम दिवस आहे. नाही तर विक्रांत विकी येतोय आता तिसरं षटक घेऊन. चला जास्तीचा वेळ घेताय तुम्ही, विनंती असेल आपल्याला मॅच कव्हरअप करायच्या, थोडं स्पीडअप घ्या. पहिल्या मॅचपासून मी तुम्हाला वॉर्निंग देतोय, फास्टअप घ्या, कारण आपल्याला तब्बल 13 मॅचेस आज कव्हर करायचे आहेत फायनल पकडून. विक्रांत अर्थात विकी प्रणित कोसबेसाठी पहिला चेंडू, हा चांगला फटका आहे, आडव्या पट्ट्यात खेळला, इथे फेक थोडीशी लेट झाले, जोरदार अपील, नॉट आउटचा इशारा पंचांचा. प्रितेश दिनेश दबाव टाकण्याचा खूप सारा प्रयत्न केला पंचांवर. अर्थात हे जेव्हा मैदानात तुम्ही असता तर हे प्रयत्न आपल्या संघासाठी सातत्याने करावे लागतात, दिनेशला ते माहिती आहे.
अक्षय पुसाळकर गोलंदाजीला सामोरं जाईल विकीच्या. हा चांगला फटका होता पण बॅटची बाहेरची कडा घेतली विकेटच्या माग. थर्डमॅन रिझनला जाईल. निर्धारित घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. या एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13 धावा. विक्रांत विकीनी या स्पर्धेत खूप कमाल केली. अर्थात संतोष मामाची अपेक्षा होती प्रभाव टाकतील पण प्रभावी केलं खऱ्या अर्थाने विकीनी. हा चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कुठल्याही खेळाडूला संधी नाही. सगळ्यात सेफेस्ट झोन डाऊन द विकेट. पहिला चौकार अक्षय पुसाळकरच्या बॅटमधून. चेंडू गेला दन 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 करत चौकार. 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. मी म्हटलं होतं अक्षय प्रत्येक वेळेस फिनिशरचा रोल त्यांनी केला आहे सायकृपाला. त्यामुळे अक्षय पुसाळकरला आपल्या संघात कधी गौरव बोरकर वजा ठेवत नाही. कुठल्याही स्पर्धेसाठी तो जरी ऑक्शन टेबलवर असेल तर अक्षय पुसाळकर पहिली चॉईस असते त्याची आपल्या मैदानात. कारण वेळ पडली तर गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षण तर उत्तम दर्जाचं आहे आणि फलंदाजी प्रत्येक वेळेस संधी मिळाल्यानंतर तो कामयाब होतो. मला वाईड बॉल अर्थात आठवतं अक्षयची फलंदाजी साजेश भाटकरच्या विरोधात केली ती शेवटच्या षटकात त्यांनी एका स्पर्धेमध्ये. अर्थात अक्षयनी तो सामना पराभूत झाला होता. यावेळेस चूक अक्षयची. वाईड मिळणार नाही. आणि मी केलेलं वर्णन मला वाटतं पुन्हा एकदा तसंच नजर लग गई भाई. धावा संख्या होते 18 धावा. तिसरं षटक सुरू होतं. 2 षटकं होती अक्षयच्या समोर. समोर तर होता प्रणित कोसबे. काही गरज नव्हती. चौकार आला होता. लगातारचा चौकार घेण्याच्या नादात अर्थात लालच बुरी बाला आहे आपण शिकले. पण क्रिकेटर कसा राहील ज्याला प्रत्येक चेंडूवर चौकार नको आहे. धावा आल्या का आपल्या अपेक्षा वाढतात. आपण पहिले ठरवतो टीम मीटिंग्समध्ये 6च्या सरासरीने धावा येऊ द्या. मैदानात फलंदाज गेला का आपल्याला 10च्या सरासरीने धावा पाहिजे असतात. आता आला हरीश चिकाटी. हा सुरेख गोलंदाजी. वाईड बॉल. उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू. हरीश चिकाटी अर्थात आझाद नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. अंतरम बॉक्समध्ये दिघीचा दादा खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट आपण त्याच्याकडून पाहिलं साईकृपासाठी. हा चांगला फटका आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण कनेक्ट झाला नाही प्रॉपर. अतिशय ताकदी अतिशय चांगलं क्रिकेट. अंडरम ओपन असेल हरीश चिकाटीचे की मोठं नाव आहे. खूप साऱ्या स्पर्धा त्यांनी खूप लांबपर्यंत महाड माणगाव निजामपूर श्रीवर्धन मुंबईपासून रत्नागिरी दापोलपर्यंत या खेळाडूंनी खेळल्यात. अंडरम बॉक्स असेल अंडरम ओपन असेल. संघर्ष दिघीचा अंडरम बॉक्सचा हा खऱ्या अर्थाने हिरा. नॉट टाकलाय. आता आहे दादा अर्थात प्रणित कोसबाई. खराब स्ट्रोक सिलेक्शन. बॅकफुटला खेळण्याची चूक. मागचा दरवाजा उघडा. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाहेर. एका पाठोपाठ एक खेळाडू जात आहे. धावा आल्यात पण विकेट थांबण्याचं नाव घेत नाही. अर्थात आपण पाहतो ताज के पत्ते अर्थात रमीचे पत्ते आपण खेळण्याचे. एखादा आपल्या घरातील लहान मुलगा तो एकावर एक रचून बंगला तयार करतो आणि इतक्यात आपल्या नजाणतेने अजाणतेपणाने खिडकी उघडली जाते किंवा दरवाजा उघडला जातो आणि त्या हवेने सगळ्या पत्त्यांची दाणादाण होते. तशीच अवस्था इथे. अर्थात पहिली हवा जी झुळूक आली ती संतोष मामांनी पाठवली. गौरव बोरकरचा पत्ता उडवला आणि ते नंतर पत्त्यांचा बंगला ढेर होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावले 20 धावा 20. विकेट 4 विकेट आतापर्यंत बाद झाले. देवेश क्षेत्ररक्षणात बदल केला आहे. संतोष मामांनी पप्प्या गायकवाडला घेतला बाउंड्री लाईनला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. डीप कव्हरमध्ये देवेश आपल्याला पाहायला मिळेल. दानियाल आहे. लॉंग ऑफ रिझनला लॉग ऑनला प्रितेश. हाताला चेंडू. हरेश चिकाडीला सुद्धा समजू दिले नाही. ही मामाची जादू आहे. मामा बनवलं हरीशला त्यांनी. जबरदस्त गोलंदाजी. अर्थात सांदोशीने सुरुवात केली होती. याच संघाने पहिलाच सामना या स्पर्धेतील पराभवची चव चाखवली होती. पण पराभव चाखल्यानंतर आता सांदोशीने मनाशी घट्ट गाठ बांधले. आता पुन्हा मागं पाहणार नाही आम्ही. काही होईल. आता त्यांनी ठरवलं एक तर मरू नाही तर मारू. बस
SPL मध्ये जर नाव करायचं असेल, यस विकेट सर 4 होते, आणखीन एक गेला 5. यस 5 विकेट. नवीन फलंदाज पंकज मांजरेकर अर्थात बंटी. आणखीन एक चांगला फलंदाज आहे, नॉन स्ट्राईकला आहे रोहित माळी, ज्यांनी अप्रतिम षटक हाताळलं, या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेतली. स्ट्राईकला आहे पंकज मांजरेकर. पुन्हा एकदा बॅकफुटलाच खेळला होता, पण यावेळेस एलिव्हेशन चांगलं बॅटला आणि स्लो डाऊन होता चेंडू, त्यामुळे एक धाव ऑन साईडला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू निर्धारित घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. एक धावांनी खूप काळपर्यंत थांबलेली धावसंख्या आता कुठेतरी पुढे सरकते. धावसंख्या होते 21. संतोष मामा अप्रतिम. काय या गोलंदाजाबद्दल काय बोलता येईल आपल्याला, काय एनर्जी आहे माणसाकडे. एज इज अ नंबर खऱ्या अर्थाने यांनी दाखवून दिले. अप्रतिम गोलंदाजी. गौरवने केलेली चूक, प्रणित कोसबेने केलेली चूक पंकजकडून चूक होताना पाहायला मिळाली, पण लकी ठरला, नशिबान ठरला की हा चेंडू त्यांनी खेळून काढला. आता संतोष मामाची हे जे कोड आहे ना, हे कोडं सुटणं खूप गरजेचं आहे. प्रभावित केलं होतं मामाने मला आमदार चषकातच. कॉम्बॉक्समधून मी खाली उतरलो होतो, विकेटच्या मागं, विकेट किपरच्या मागं जाऊन एक सामना पुन्हा पाहायला मामाचा. अप्रतिम गोलंदाजी आहे. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मामाच्या विरोधात धावा करायच्या असतील तर. रोहित हा क्लीन बोल्ड, दांडी गुल रोहितची सुद्धा. संतोष मामाची फिरकी, चेंडू पडल्यानंतर गरकन वळण घेते, बाद होते. आणखीन एक फलंदाज दांडी गुल रोहित माळीची. 6वा गडी बाद झालाय. 4 चेंडू, 2 चेंडू बाकी आहेत. काय फिरकी आहे, म्हणजे मामा चालला नाही तर विकी आहे त्यांच्याकडे, विकी नाही तर पप्या आहे, पप्याही नाही चालला तर दिनेश धुरी आहेत शेवटला धूर लावायला सगळ्यांना. दिनेश पुरी. पर्याय खूप आहेत. अर्थात जगदीश स्वतः आहे. आपण कधी कधी पाहिलं ते जगदीशनी पहिलं षटक हाताळले, कधी कधी जगदीशनी 2 षटकं घेऊन आलाय. 2 षटकाचे ऑप्शन पहा. जर पाहिलं माऊली प्रतिष्ठानकडे विकीनी 2 षटकं टाकली, या सामन्यात मामा 2 षटकं टाकतोय, मागच्या सामन्यात आपण पाहिलं पप्यानी षटकं टाकली. पिंट्या अर्थात कुमार गायकवाड. पिंट्या सर अप्रतिम, म्हणजे हा संघाने भयानक प्रभावित केले. परीक्षित हा पुन्हा एकदा आत येणारा चेंडू टप्प्या पडल्यानंतर पिंट्या सर आहेत तिथे. एकेरी धाव घेतली. विक्रांत खुश नाही आहे या चेंडूवर संतोष मामाच्या. त्यांनी धावून लगेच चौकशी केली काय. मामाही सांगतोय अतिशय चांगली गोलंदाजी आहे पंकज मांजरेकर. अर्थात या चेंडू नंतर एक षटक कंप्लीट बाकी आहे. शेवटचा चेंडू हो चकमा दिला, फसवलं. काय चेंडू टाकते, निष्प्रभ करणारी गोलंदाजी, संभ्रमित टाकतोय तो फलंदाजांना. कोड कळलंच नाही. संतोष मामा आला, त्यांनी दनादन विकटं उडवली, तो निघूनही गेला 2 षटकात, पण त्याच्या विरोधात धावा करायला साई कृपाच्या संघांना काही उमगलंच नाही, जमलंच नाही. धावसंख्या तिथेच स्थिर आहे. 23 धावा 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर. मांगी साहेब आमचे क्रिकेटचे प्रेमी, त्यांचे आगमन होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक यावेळेस मात्र कुमार गायकवाड अर्थात पप्या सर. यावेळेस दिनेश पुरी आपल्याला यष्टीरक्षणाच्या मागे पाहायला मिळेल, कारण दिनेशला या सामन्यात षटक मिळालं नाहीये. पण एक खेळाडू अतिशय जान देतात. जी जी कामगिरी त्या मॅचमध्ये आपल्याला मिळेल ना, त्या कामगिरीसाठी सगळेच खेळाडू सज्ज आहेत. अर्थात जगदीशनी योद्धेच असे निवडलेत. पहा आता स्वतः जगदीश चाललाय कव्हर रिसनमध्ये, एक्स्ट्रा कव्हर. पुरी आहे आता विकेट किपिंगला, कारण तो आहे खोपोलीचा गोलंदाज आलाय खोपोलीचा. हा फुलटॉस चेंडू, ओ खराब क्षेत्ररक्षण प्रीतेश. परीक्षितच्या बॅटमधून हा येतोय चौकार. हात नक्कीच काळजाला चीर पाडणार आहे जगदीश जागच्या. हा घाव देणारा चौकार होता. पिंट्याने टाकला एक लॉलीपॉप चेंडू, फुलटॉस. ताकदी मारला नाही, गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, पण प्रीतेशकडून घडली चूक.
कारण आता तुम्ही या स्टेजवर आहेत प्रितेश की मैदानात तुम्हाला चुकीला माफी नाही. इतक्या लांबून महाड खोपोलीवरून तुम्ही इथं पोचलाय आणि इथं सर्वसाधारण चुका कराल तर तुम्हाला पुन्हा महाड खोपोलीला रिकाम्या असते जावं लागेल. या दरम्यान पिंट्याचा येतोय आणखीन एक दमदार चेंडू बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवर आदळला. निर्धाव चेंडू वापसी केली कुमार गायकवाडनी. अर्थात हा खेळाडू आहे ज्यांनी पहिली हॅट्रिक घेतली होती. 3 लगातार फलंदाज त्यांनी बाद केली होती. हा क्लीन बोल्ड लेग स्टंपच्या वरून मागचा दरवाजा उघडा. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. अर्थात या सामन्यात आपण पाहिलं मागून चेंडू सोडण्याचा ज्या ज्या फलंदाजांनी प्रयत्न केला तो चेंडू वाईडला गेला नाही. तो चेंडू येऊन यष्टीवर विकेटवरच आदळला. त्यामुळे अप्रतिम गोलंदाजी आणि काय कॉन्फिडन्स असतो एका संघाचा. आमच्यासोबत अतिरिक्त खेळाडू इथं जुडलेत माऊली प्रतिष्ठानचे. चेंडू टप्पा पडल्या पडल्या त्यांनी सांगितलं यस क्लीन बोल्ड आणि नंतर क्लीन बोल्ड झाला. आपल्या खेळाडूवरचा असलेला विश्वास, आपल्या खेळाडूची असलेली ओळख, आपल्या खेळाडूची असलेली परिपूर्ण माहिती ही खऱ्या अर्थाने तुम्हाला यशाचं गमक बनवतं. आणि कर्णधार तो असतो की आपल्या संघात काय आहेत, खेळाडू काय आहेत, कुठल्या क्षणाला कुठला योद्धा आपण समोर आणायचा हे ज्याला जमलं ना खऱ्या अर्थाने मग आयुष्याच्या मैदानात असो किंवा मग क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला यश तुमच्यापासून लांब राहू शकत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस यशाला गवसणी घालू शकता. त्यामुळे एक अप्रतिम सामना आपण अनुभवतोय. अर्थात क्रिकेट हे नेहमीच आपल्याला आल्हाददायक असतं, आनंद देणारं असतं. आजही तोच आनंद नवीन आपल्याला मिळते. आणखीन एक फलंदाजी दांडी गोल. आणखीन एकाने चूक केली मागं खेळण्याचा, बॅकफुटला खेळण्याचा आणि आता मात्र संघाकडे पुढे फलंदाज शिल्लक नाही. ऑल आउट. साई कृपा संघ धावत संख्या आहे 28 आणि 5 षटकांमध्ये आता 29 धावांचं लक्ष्य आहे. ते माऊली प्रतिष्ठान सांदोशी संघासमोर. अप्रतिम सामना आपण पाहतोय. तर यानंतर आपण वळणार आहोत मायक्रोफोनमध्ये बदल होते. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेत एक ज्येष्ठ समालोचक अलिबाग चे आमचे मार्गदर्शक यासिन मर्चंट सरांकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. आलेल्या सर्व हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. 24 लाईव्हचे CEO अर्थात संदेश पाटील. तर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो चलिए दोस्तों, जीतने के लिए 29 रनों की ज़रूरत. निर्धारित 5 ओवर का यह मुकाबला. जीतने के लिए 29 रनों की ज़रूरत यानी 30 गेंदें और 29 रन. हालांकि जी हाँ, गौरव की पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी और लेग स्टंप को छोड़कर निकल गई. अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या का आगाज हो चुका है. गौरव बोरकर फिर से एक बार. अंपायर जी की जिम्मेदारी साजेश भाटकर के ऊपर और उसी के साथ उनके सहयोगी अंपायर हम देख सकते हैं परेश केतकर और
प्रथमेश मयेकर। देखिए सब कर लगा है उनके सरनेम में, मयेकर, बोरकर, केतकर, मांजरेकर। और इन लोगों की बहुत ही खासियत है क्रिकेट में। जी हाँ, हमारे साथी सहयोगी कमेंटेटर हरीश दिगीकर। क्रिकेट की दुनिया में इन कर सरनेम वालों ने बहुत ही नाम ऊंचा किया है। सचिन, रमेश तेंदुलकर, मांजरेकर, संजय मांजरेकर, वेंगसरकर, गावस्कर, अगरकर। जी जी, आहा, ये है कलाकृति। वाह, लाजवाब किसे कहते हैं? इसे कहते हैं बल्लेबाज। बिल्कुल आश्चर्यचकित और ऑस्टानिशिंग ये गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। हालांकि मुझे भी समझ में नहीं आया कि कहां पे गेंद गिरी और कहां पे चली गई। मात्र यहां पे खंबा उखाड़ा था, ये दिखाई दिया। पहला झटका। देखिए, मैंने कहा था कि 29 रन बनाने हैं, बहुत ही आसान सा लक्ष्य नजर तो आ रहा है, मगर कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, ये तो आने वाला समय बताएगा। इस बीच नए बल्लेबाज आए हैं दानियाल। इसका प्रोनाउंसिएशन कुछ अलग ही होता है। अरेबिक में दानियाल, इंग्लिश में डैनियल और मराठी में दीनदयाल। स्ट्राइक एंड पर देखिए दानियाल, नॉन स्ट्राइक एंड पर दिवेश। मगर गौरव की तारीफ करने से मैं बिल्कुल नहीं चूकूंगा। वाह, क्या गेंदबाजी की है इस गेंदबाज ने। मिस्ट्री गेंद थी। जी हाँ, इस मरतबा फुलर लेंथ और उसे सीधे बल्ले से खेला। बहुत ही खूबसूरत ड्राइव हमें देखने को मिला, सीधा फील्डर के हाथों में लॉन्ग ऑफ की दिशा में। 1 रन के लिए एक रन बनाना इस बॉक्स क्रिकेट में कितना मुश्किल होता है, यह हमारे सामने आता हुआ। सही मायनों में ये क्रिकेट बहुत ही टफ है, ये बहुत ही क्रिकेट हार्ड है। हालांकि सॉफ्ट गेंद से खेला जाता है, मगर इतना आसान नहीं है। अगली गेंद फिर से एक बार गौरव बोरकर की। वाह, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे। उसे खोद कर निकाला, सीधे बल्ले से खेला मिड ऑफ की दिशा में। फील्डर के हाथों में गेंद और रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया वहां के फील्डर ने। जी हाँ, ये शायद डेड बॉल करार दिया जाएगा क्योंकि बल्लेबाज तैयार नहीं थे। रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा, 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में 6 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। जी हाँ, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, मगर ये क्या हुआ? जी हाँ, बाल बाल बच गए। 1 ही रन यहां पे मिलेगा। पहले ऐसा लग रहा था पहली नजर में कि ये 5 रन हो सकते हैं, मगर 1 ही रन मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 5 रन। जी, ओवर की समाप्ति हो चुकी है। कुछ हद तक मैं कहूँगा गौरव ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है, क्योंकि उन्होंने 1 विकेट यहाँ पे चटकाया, उसी के साथ 5 रन खर्च किए हैं। इसी औसत से अगर गेंदबाजी करेंगे हर एक गेंदबाज, तो यहाँ पे 25 रन ही बन सकते हैं। और इसी वजह से ये ओवर बहुत ही अच्छा, क्योंकि 30 गज का दायरा भी मौजूद था। 30 गज के दायरे में हम देख सकते हैं तकरीबन सभी खिलाड़ी सर्कल के अंदर होते हैं, मात्र 2 खिलाड़ी सर्कल के बाहर होते हैं, और वहाँ पे बाउंड्री को बचाना बहुत ही मुश्किल होता है। मगर एक्यूरेसी देखने को मिली, क्लास देखने को मिला, और यहाँ पे मेरिट के साथ बल्लेबाजी भी देखने को मिली। बल्लेबाजों की भी मैं सराहना करना चाहूँगा। हालांकि जैक्स आउट हो चुके हैं 2 रन बनाकर, दिवेश खेल रहे 1 रन बनाकर, और दानियाल भी 1 रन बनाकर खेल रहे हैं। दिवेश इस मरतबा स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर दानियाल। गेंदबाज प्रणीत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म राउंड विकेट। जी हां, बहुत ही खूबसूरती के साथ उसे फ्लिक किया है। पहले शायद ये देखा जाएगा, यूडीआरएस अंपायर जी ने लिया है कि ये नो बॉल था या नहीं है, ये देखा जाएगा, क्योंकि ऐसा लग रहा था कि ये नो बॉल है। मगर हमारे पास टेक्निकल टीम है तो उसका
उपयोग यहाँ पे किया जाएगा, क्योंकि किसी भी टीम का, किसी भी खिलाड़ी का यहाँ पे नुकसान न हो। जो भी निर्णय सही हो वही निर्णय यहाँ पे दिया जाएगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। लगातार 2 दिन और 2 रात से हम देख रहे हैं कि यहाँ पे बहुत ही अच्छे डिसीजन लिए गए और किसी भी तरह का, किसी भी खिलाड़ियों के बीच में बिल्कुल शक नहीं है। ये फेयर डिलीवरी, ये फेयर डिलीवरी है सर। तो 1 ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 6 रन। गेंदबाज प्रणीत फिर से एक बार, हमारे सिद्धू हमें यहाँ पे सहयोग देते हुए, सिद्धेश बहुत ही अच्छा गुणलेखन का काम को अंजाम दे रहे। सीधे बल्ले से खेला, मिड विकेट की दिशा में, डीप में फील्डर तैनात थे, अच्छी फील्डिंग, 1 रन यहाँ पे मिलेगा। बल्लेबाजों को 1-1 रन तो यहाँ पे निकालना ही होगा, आपके पास कोई चारा नहीं है। अगर आप डॉट गेंदें करोगे तो फिर मनोवैज्ञानिक दबाव, जो एक प्रेशर होता है, वो बिल्ड हो जाएगा और इसी वजह से हर एक गेंद के ऊपर कम से कम 1 रन अगर आता है तो यही मनोवैज्ञानिक दबाव, यही प्रेशर गेंदबाजों के ऊपर ट्रांसफर होगा और गेंदबाज कुछ अलग करने की कोशिश करेंगे। और इसी वजह से बल्लेबाजों को चाहिए कि हर गेंद के ऊपर किसी भी तरह से यहाँ पे एक गैप ढूंढा जाए और 1 रन कम से कम निकाला जाए। बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करोगे, ओहो, लेग स्टंप के बाहर, अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और यहाँ पे सर रविंद्र जडेजा की याद ताज़ा होती हुई, क्योंकि उनका जर्सी नंबर 8 इस मरतबा फ्लिक किया है, कराई का गेंद शायद बल्ले से टकराई थी और इसी वजह से मात्र 1 ही रन मिलेगा। देखिए, बॉक्स क्रिकेट के जो भी नियम हैं, जो भी लॉज है, वो थोड़े से अलग होते हैं, हटके होते हैं और इसे भली बाती समझना बहुत ही ज़रूरी है। इसीलिए इस क्रिकेट को फॉलो करना, इसे देखना, इसे समझना बहुत ही ज़रूरी है। मगर ये जो आयोजन है, पहली मर्तबा सीज़न 1 SPL, आहा, अजीबो गरीब अंदाज, ये कुछ अलग ही अंदाज था, हटके अंदाज था। क्या करना चाहते थे कुछ समझ में नहीं आया। ये डॉट गेंद है अंपायर जी, जी हाँ, डॉट गेंद करार दिया है। यहाँ से हमें समझ नहीं आया था क्योंकि हम थोड़े क्रॉस बैठे हैं, तो गेंद लेग स्टंप पर गई, ऑफ स्टंप पर गई, नहीं समझ में आता। सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर फील्डर को ढूंढ लिया और इसी वजह से 1 रन मिलेगा। देखिए, धीरे धीरे बल्लेबाजी करने वाली टीम पिछड़ रही है सिद्धेश, क्योंकि 2 ओवर की समाप्ति यहाँ पे, 1 गेंद अभी भी ये बाकी है। इस ओवर में भी अब तक 5 रन खर्च किए हैं। अच्छी गेंदबाजी, यानी बल्लेबाजों को अब तक बांध कर रखा है। आहा, बहुत ही कमाल की गेंद, ये तो फ्लिपर थी शायद, क्योंकि टप्पा खाने के बाद इतनी तेजी के साथ निकल गई। बल्लेबाज बैकफुट पर उसे फ्लिक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अच्छी गेंद और इसी के साथ ओवर की समाप्ति। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में गौरव बोरकर ने भी 5 रन खर्च किए थे और दूसरे ओवर में प्रणीत ने भी 5 ही रन खर्च किए हैं। प्रणीत के हाथों में कोई सफलता नहीं लगी। अब यहां पे तीसरे ओवर के लिए किसे दावत दी जाए, किसे गेंदबाजी के मोर्चे पर लाया जाए, इसी बारे में विवंचना, इसी बारे में सोच हो रही है। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी गई है। हरेश चिकाटी, और जिन्हें आज़ाद नाम से भी जाना जाता है, वो आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। ये मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा, इनफैक्ट अंतिम गेंद तक भी जा सकता है। ऐसी संभावनाएं, ऐसी अटकलें यहाँ पे लगाई जा रही है। हालांकि मैंने जैसे कहा था कि ये मैच बहुत ही आसान है बल्लेबाजों के लिए, मगर जितना दिखता है आसान, उतना क्रिकेट आसान नहीं है। और इसी वजह से इतनी मजबूत भारतीय टीम को गौरव बोरकर की शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग थी, कमाल की फील्डिंग थी, और उसके साथ साथ सोने पे सुहागा यहाँ पे एक थ्रो भी था, मगर गेंदबाज ने हालांकि थोड़ी सी गलती की।
उस थ्रो को फील्ड करने की कोशिश की, वरना यहाँ पे सीधा गेंद स्टंप पर टकराई होती तो आउट होने का खतरा था। आणि याच दरम्यान सन्माननीय सुशील जी गोखले यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय सुशील जी गोखले। गेंदबाज हरीश चिकाटी फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। हरीश ने अब तक 2 गेंदों में 2 रन खर्च किए हैं। अच्छा स्ट्रोक, मगर इस मर्तबा करारा चौका, तालियों की गड़गड़ाहट चारों तरफ से। ये पहला चौका आता हुआ दिवेश के बल्ले से। ओवर पिच गेंद थी, सीधे बल्ले से उसे बहुत ही खूबसूरती के साथ कारपेट के सहारे खेला था काउ कॉर्नर की दिशा में। जी हां, बैकफुट पर जाकर पंच किया था, आउट होने का खतरा साफ दिखाई दे रहा था, मगर थोड़ी सी गलती की वहां के फील्डर ने और एक जीवन दान भी मिला और एक रन भी यहां पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ एक एक कदम आगे चलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम। जी हां, अच्छा स्ट्रोक, यहां पे फिर से एक बार यूडीआरएस यहां पे लिया जा रहा है। फिर से एक बार तीसरे अंपायर के ऊपर यह फैसला सौंपा जा चुका है। अब ये देखा जाएगा कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था, क्या ये रनआउट के रूप में आउट है या रन मुकम्मल हो चुका है। हमारे पास जो टेक्निकल टीम यहाँ पे मौजूद है और उसी के साथ थर्ड अंपायर यहाँ पे देख रहे हैं कि वहाँ पे क्या हुआ था। इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन और अंतिम दिन का ये पहला मैच, कांटे का मुकाबला यहाँ पे हो रहा है। दोनों भी टीमों में संघर्ष यहाँ पे साफ नजर आ रहा है। पहले गेंदबाजी करते हुए बहुत ही अच्छी गेंदबाजी की और 28 रनों तक सीमित रखा था। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कुल मिला के 29 रनों की जरूरत, यानी 12 रन और चाहिए। 2 गेंदें अभी भी इस ओवर के आना बाकी हैं। हालांकि ये गेंद पर क्या होता है ये अब समझ में आएगा। 4 गेंदें हो चुकी है, 5वां गेंद था। और ये नॉट आउट करार दिया है। 1 रन मुकम्मल, यानी 5 गेंदें हो चुकी है। इस ओवर की एक मात्र गेंद बाकी है। ये ओवर हरीश का थोड़ा सा महंगा साबित हुआ है। अब तक 8 रन खर्च किए हैं हरीश ने इस ओवर में। अब अंतिम एक गेंद शेष बचा हुआ। देखिए, दोनों भी टीमों से मेरी गुजारिश है, जो भी है अंपायर जी यहाँ पे डिसीजन देंगे। किसी भी तरह का आर्गुमेंट यहाँ पे करना मुनासिब नहीं होगा। इस मर्तबा अंतिम गेंद के ऊपर भी 1 रन यहाँ पे बल्लेबाजों ने पूरा किया और देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 12 गेंदों में 10 रनों की जरूरत। 12 गेंदें और 10 रन। ये तीसरा ओवर महंगा होने की वजह से देखिए मैच में फिर से एक बार वापसी हो चुकी है। पहले 2 ओवर में गेंदबाजी करने वाली टीम ने एक सवा बांधा था और ये मैच हम जीत सकते हैं, इस तरह से आत्मविश्वास जागृत भी किया था। मगर तीसरे ओवर में जैसे ही एक बड़ा चौका आया और कुल मिला के 9 रन ओवर में आए। अब यहाँ पे बहुत ही आसान सा लक्ष्य दिखाई देता हुआ, मगर अभी भी इस मैच में जान बाकी है। अगर इस ओवर में
2 या 3 रन खर्च होते हैं, 2 या 3 रन ही खर्च होते हैं, तो फिर से एक बार इस मैच का जो रिजल्ट है वो अंतिम ओवर में चला जाएगा। प्रणीत आए हैं, जी हां, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, 1 रन मिलेगा। बहुत ही अच्छी फील्डिंग डीप कवर की दिशा में, एक अच्छा कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग होने की वजह से 1 ही रन पर बल्लेबाज को संतुष्ट होना पड़ा। दिवेश 12 रन पर खेल रहे हैं नॉट आउट, और स्ट्राइक एंड पर जो दानियाल है वो 4 रन बनाकर खेल रहे हैं। दिवेश ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। माउली प्रतिष्ठान सांदोशी, ये टीम हम देख सकते हैं बल्लेबाजी कर रहे हैं, और आणि याच दरम्यान एक निवेदन आहे, तीर्था स्टार विपक्ष चिंतामणी देवगर, तीर्था स्टार आणि चिंतामणी देवगर या दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर यायचं आहे। चलिए मैच पर कंसंट्रेट करेंगे, मैच में समा बांधा है, गेंदबाजी करने वाली टीम ने अभी तक इस मैच को हम जीत सकते हैं ये उम्मीद की किरण जगाई है। स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं फिर से एक बार दिवेश, जो कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, सेट बल्लेबाज है, उनकी आंखें जम चुकी है। एक चौका उनके बल्ले से हमें देखने को मिला, डांसिंग डाउन द विकेट, सीधा बॉलर के हाथों में, कैच लपकने का मौका था, बैक टू द बॉलर खेला था, अच्छी फील्डिंग तो वहां पे हुई, गेंद को रोका मगर रन रोकने से काम नाकाम रहे। आणि सन्माननीय संजयजी सातनाक यांना विनंती आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे, आणि टॉस बॉक्स मध्ये बसलेले प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक हो, आपल्याला विनंती आहे की आपण डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला बसून घ्यावं, कारण इथे यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस, आहा वाह भाई वाह, क्या कमाल की गेंद थी। दानियल पूरी तरीके से चक गए, खेलना चाहते थे मगर गेंद ने इस तरह से घुमाव लिया कि बल्लेबाज पूरी तरीके से आश्चर्यचकित रह गए। आंखों में धूल झोंकना इसी को कहते हैं। इस तरह से अगर कुछ 2-3 गेंदें बिंदी करते हैं तो यह मैच फिर से एक बार गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुक सकती है। आहा, ये लीजिए दानियाल, चिंतामणी देवगर आणि तीर्था स्टार कर्णधार, चला मी आपल्याला पुन्हा एकदा पुकार देतोय। टॉस करण्यासाठी आपण पाहतोय पाहुणे आणि त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक तिथे गेलेले आहेत। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक गेंद अभी भी आना बाकी। अजून एक चेंडू आहे,
तर मित्रांनो अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि 22 धावा फलकावर झालेले आहेत. अर्थात जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. चलिए मैच पर कॉन्सेंट्रेट करेंगे. मैच बहुत ही क्रूशल मोमेंट में आया है. अंतिम गेंद हवा के खिलाफ. जी हाँ, अच्छी गेंद, जबरदस्त गेंद थी. आगे आकर उसे ड्राइव करने की कोशिश में चूक गए थे. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद डीप थर्डमैन की दिशा में ट्रैवल कर रही थी 1 रन के लिए. आणि याच दरम्यान तीर्था स्टार या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. मनपूर्वक त्यांचं अभिनंदन. आपला जो काही निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी. अब बचे हुए 6 गेंदों में 6 रनों की जरूरत. 6 गेंदे और 6 रन. 6 गेंदों में 6 रन बनाना आसान भी नहीं है और ना ही मुश्किल है. एक अगर बड़ा स्ट्रोक आता है तो आसानी के साथ ये 6 रन बनाए जा सकते हैं, ये आप भी जानते हैं. मगर अंतिम ओवर में कौन से गेंदबाज आएंगे, किसके ऊपर भरोसा किया जाएगा? जी हाँ, रोहित को आमंत्रित किया है, रोहित को दावत दी है. रोहित के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा, मगर क्या इस मनोवैज्ञानिक दबाव को वो झेल पाएंगे? ये अब खेल कलात्मकता तो है, मगर ये आत्मविश्वास का खेल अब बचा है. 6 गेंदे 6 रन. स्ट्राइक एंड पर दिवेश. बहुत ही अच्छी गेंद बैकफुट पर जाकर डील यादव के साथ चीत परिचित अंदाज से उस गेंद को खेल दिया था 1 रन के लिए. अब 5 गेंदे और 5 रनों की जरूरत. मजेदार मैच, कंपलसरी चेस, ये आप सभी जानते हैं. यानी 5 गेंदों में आपको 5 रन किसी भी हालत में बनाने हैं. वाह, पहला मैच इस अंतिम दिन का क्या कमाल का हो रहा है. क्रिकेट के दीवानों के लिए एक मेजबानी, मैं कहूँगा क्रिकेट की ये मेजबानी. सभी खिलाड़ी और उसी के साथ यहाँ पे प्रेक्षक बहुत ही उत्सुक है. फुल टॉस गेंद और अपने आप को झोंक दिया था. रनआउट का मौका और इसी के साथ रनआउट. और दिवेश बैक टू द पेविलियन, जो कि बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. हालांकि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और टिक कर खेल रहे थे. मैच को उन्होंने बहुत ही क्लोज लाकर खड़ा कर दिया था, मगर दूसरा रन लेने की कोशिश में चूक गए. थोड़ा सा रिस्क उठाया और अपना कीमती विकेट यहां पे खोना पड़ा दिवेश को. दिवेश आउट होने के बाद नए बल्लेबाज अफनान. नॉन स्ट्राइक के एंड पर हम देख सकते हैं अफनान. 4 गेंदे और 4 रनों की जरूरत. मजेदार मैच, रोमांचित करने वाला मैच, रोमहर्षक मैच. आगे आकर चकमा दिया बल्लेबाज को. देखिए मैच पूरी तरीके से अब यहां पे घूम चुका है, क्योंकि ये एक गेंद काफी मौल्यवान थी. हर गेंद के ऊपर रन निकालना बहुत ही जरूरी था. अब ये एक गेंद जो डॉट जा चुकी है, उसे किस तरह से कवर करेंगे? अगर गेंदबाज यहाँ पे वाइड गेंद करते हैं तो ही अब यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम को जीत के आसार बनेंगे. या तो बड़ा स्ट्रोक खेलना होगा, क्योंकि 2 रन निकालना इस मैदान में बहुत ही मुश्किल साबित होता है. 3 गेंदे और 4 रनों की जरूरत. ये 1 रन का फासला, बॉल टू रन या बॉलर रन जब होता है तो रन हो सकते हैं, मगर 1 रन जो एक्स्ट्रा है, 1 रन का जो फासला है, उसे पूरा करना इस बॉक्स क्रिकेट में बहुत ही मुश्किल माना जाता है, देखा गया है. ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम इस मैच को आसानी के साथ जीतेगी, क्योंकि 12 गेंदे और 10 रनों की जरूरत थी. मगर जो सेकंड लास्ट ओवर फेंका था प्रणीत ने, उस ओवर में उन्होंने 4 रन खर्च किए थे और इसी वजह से मैच में वापसी हुई थी. और अंतिम ओवर में रोहित भी
शानदार गेंदबाजी का नजराना यहां पे पेश करते हुए 2 विकेट चटकाए हैं, 1 रनआउट के रूप में और 1 स्टंप आउट के रूप में। 1 गेंद बिंदी हो चुकी है और इसी वजह से बचे हुए 3 गेंदों में 4 रनों की जरूरत। झन्नाटेदार मैच, रोमांचित करने वाला मैच, दिलों की धड़कनें तेज करने वाला मैच, दिमाग को सुन्न कर देने वाला मैच, दिलों को दहलाने वाला मैच। क्या होगा? दिलों की धड़कनें तेज हो रही है। ये दिलों की धड़कनें जो तेज हो रही थी। आहा, खराब गेंद, आहा, इसी का इंतजार था। ये गलती, बहुत बड़ी गलती, बहुत बड़ी गलती, जिसकी मैंने अभी अभी बात की थी कि अगर नो बॉल यहां पे अगर डालेंगे या वाइड गेंद डालेंगे तो बल्लेबाजों को जीतना बहुत ही आसान हो सकता है, और यही हुआ। अब देखिए, गेंदें बची है 3 और जीतने के लिए रन चाहिए मात्र 2, यानी 2 रन का बोनस यहां पे मिल चुका है। इतनी सारी मेहनत की, पूरे मैच में एक गेंद क्या चमत्कार कर सकती है, किस तरह से मैच का फासा पलट सकती है। एक गेंद कितनी मूल्यवान होती है, इसका सर्वश्रेष्ठ उदाहरण हमारे सामने आता हुआ। बहुत बड़ी गलती की है, अब उस गलती को दुरुस्त करना होगा, क्योंकि जो घट चुका है उसके बारे में सोचकर अब फायदा नहीं होगा। अब यहाँ पे जो नेक्स्ट गेंद होगी उससे अगर बिंदी करते हैं या विकेट चटकाते हैं तो फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है। जी हाँ, अच्छी गेंद और रन आउट होने का मौका, मगर जबरदस्त रन मुकम्मल कर लिया है। बस गेंद को टच किया था और रन लेने का प्रयास किया था और वहां पे कामयाब भी हुए। 2 गेंदे और 1 रनों की जरूरत, 2 गेंदे और 1 रन। क्या यहाँ पे विकेट चटकाएंगे? क्या यहाँ पे मिस्ट्री गेंद हमें देखने को मिलेगी? अगर इस गेंद के ऊपर विकेट चटकाते हैं या गेंद बिंदी होती है तो फिर से एक बार अंतिम गेंद के ऊपर रन होगा या नहीं होगा कह नहीं सकते, और इसी वजह से ये गेंद बहुत ही कीमती है। क्या मैच चल रहा है, जबरदस्त मैच, पैसा वसूल मैच। तमाम जो क्रिकेट के दीवाने इस मैच को देख रहे हैं उनके लिए जी हां, जोरदार पंच, और इसी के साथ 1 रन यहां पे मुकम्मल, और ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।